सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होणारा डबा, जो मुलांना खरंच खूप आवडेल. म्हणजे यामध्ये तुम्ही असं म्हणा ना, एक गोड चपाती आहे, एक तिखट चपाती आहे. नुसतीच खाल्ली तरी खूप कमालीची लागते. नमस्कार मंडळी, तृप्तीज किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजपासून एक नवीन आपण प्रयोग करत आहोत, नवीन सीरीज सुरू करत आहोत. ते म्हणजे मुलांच्या शाळेचा डबा. आणि हा डबा बनवत असताना बऱ्याचदा आईंना कळतच नाही, की सकाळच्या घाईमध्ये नक्की काय बनवू? भाजी-पोळी मुलं नको म्हणतात आणि अशा वेळेस मुलांना नेहमीच वेगळं काहीतरी हवं असतं. आणि हाच विचार करून आज मी तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर करणार आहे, जी घाईच्या वेळेस खूप झटपट होईल. यासोबतच इतर ज्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, त्यासुद्धा अशाच असणार आहेत. कारण मुलांना काही भाजी-पोळी आवडत नाही, वेगळंच काहीतरी हवं असतं. आणि म्हणूनच ही सीरीज आपण सुरू करतो आहोत. काही एपिसोड यामधले होणार आहेत, जे तुम्हाला नक्कीच आवडतील. आजची जी रेसिपी आहे ती कमालीची सोपी आहे. मुलांना सुद्धा खूप आवडणारी असणार आहे. 2 प्रकारे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, जे घाईच्या वेळेस तुम्ही पटापट बनवू शकता आणि सोबतच हे सगळे प्रकार तुम्हाला घाईच्या वेळेस नाश्त्यासाठी सुद्धा खूप जास्त उपयोगाचे असणार आहेत. तर मग ही सीरीज जी आहे ती संपूर्ण तुम्ही बघायला हवी आणि तुम्ही प्रत्येक एक रेसिपी करून मुलांना खायला सुद्धा घालायला हवी. चला तर मग मुलांच्या शाळेच्या डब्याच्या या नवीन सीरीजला पहिल्या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मुलांच्या आवडीची गोड चपाती कशी बनवायची ते पाहू. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात 5-6 बदाम, 5-6 काजू, यासोबतच 5 ते 6 पिस्ते घातलेले आहेत आणि इथे माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट होता थोडासा जाडसर किंवा भाजून शेंगदाणे साल काढून तुम्ही घेतलेत तरीसुद्धा चालेल. आणि यासोबतच आपण 2 वेलची सोलून यामध्ये घातलेली आहे. हे मिक्सरला चांगलं बारीक असं फिरवून घेतलं. तर अशी साधारण पावडर व्हायला हवी. ही तयार केलेली पावडर ना तुम्ही अशीच आठवडाभर सुद्धा फ्रीजशिवाय ठेवू शकता आणि हवं तेव्हा ही गोड पोळी तुम्ही बनवू शकता. आणि साधारण 2 ते 3 चमचे मी इथं गूळ चिरून घातलेला आहे. हा सुद्धा या सगळ्या साहित्यांसोबत थोड्या वेळासाठी मिक्सरला फिरवून घेऊ. तर हे तयार झालेलं मिश्रण हवाबंद डब्यामध्ये फ्रीजशिवाय सुद्धा एक 4 ते 5 दिवस टिकतं आणि फ्रीजमध्ये जर ठेवणार असाल तर 8-10 दिवस आरामात टिकेल. आता काय करायचं? अगदी साधी सोपी पद्धत आहे. आपलं रेग्युलर जे चपातीचं पीठ असतं तेच मी इथं घेतलेलं आहे. आता या पिठाची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे. आपण नेहमी मुलांसाठी शेंगदाण्याची पोळी तर बनवतच असतो. पण ही पोळी थोडीशी आणखीन पौष्टिक बनवली आणि ही चवीला खरंच खूप छान लागते, स्वादिष्ट सुद्धा लागते आणि पौष्टिक सुद्धा आहेच. फक्त डब्यालाच का बरं, तर तुम्ही ना नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. आता तयार केलेल्या या कणकेच्या वाटीमध्ये तयार केलेलं सारण भरायचं. हे तयार केलेलं सारण यामध्ये 2 पोळ्या तयार होतात. इथे मी भरपूर सारण भरलेलं आहे. आता ही जी वाटी आहे ती बंद करून घेऊयात. व्यवस्थित बंद करायची, की जेणेकरून आतमधलं सारण बाहेर येणार नाही. तळ हातावरतीच हलक्या हाताने थोडीशी ही अशी दाबून घ्यायची म्हणजे आतमधलं जे सारण आहे ना, ते कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं. दोन्ही साइडने छान पिठी लावून घेतली, हाताने थोडंसं दाबून घेतलं आणि आता जशी आपण पुरणपोळी लाटून घेतो त्याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडीशी जाड पोळी राहिली ना तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. आणि सारण किती भरायचं, किती गुबगुबीत पोळी बनवायची हे तुमच्यावरती आहे. पोळी छान अशी लाटून झाली, सगळ्या बाजूने एकसारखं असं सारण कडेपर्यंत पसरलं, की मग तुम्ही ही भाजून घेऊ शकता. तर आता सारण जे आहे ते अगदी कडेपर्यंत, काठापर्यंत पसरलेलं तुम्हाला दिसत असेल. पोळी लाटून झाली, फार अशी पातळ मी लाटलेली नाही किंवा खूप जाडसर सुद्धा नाही, मध्यम ठेवली. लगेचच भाजायला घेऊयात. नेहमीचा चपातीचाच तवा घेतलेला आहे. आवडत असेल तर तुपासोबत किंवा तेलाने भाजली तरी सुद्धा चालणार आहे. सुरुवातीला गूळ आहे ना चिकटू नये म्हणून आपण तव्याला तूप लावून घेतलं आणि यानंतर पोळी यावरती घालायची. हलकीशी वरून कोरडी वाटायला लागली, की वरच्या साइडने आपल्याला तूप लावून घ्यायचंय. तयार केलेली ही पोळी अगदी खरपूस तुम्ही भाजलीत ना, तर प्रवासासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. अजिबात खराब होत नाही. बराच वेळ आहे अशीच राहते. म्हणजे 1-2 दिवस तरी फ्रीजशिवाय छान टिकेल. मग प्रवासासाठी, मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून याकडे तुम्ही नक्कीच पाहू शकता. आता ही पोळी छान मध्यम आचेवरती खरपूस भाजून घेऊ, असे हलकेसे डाग येईपर्यंत. सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे किंवा नाश्त्याला मुलांना काय द्यायचं हे कधी-कधी कळतच नाही आणि अशा वेळेस सारण आधी तुम्ही बनवून ठेवलत किंवा ऐन वेळेत जरी बनवलं ना, तरीसुद्धा खूपच सोपा प्रकार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवा. आता यानंतर आपण तिखट चपाती कशी करायची ना, ते पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला एक छोटंसं सारण बनवायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलं,
इथे 1.5 चमचा तूप घेतलेला आहे. तुपाऐवजी तेल घ्यायचं तुम्हाला तरी सुद्धा चालणार आहे. यामध्ये कमी तिखट असणारं लाल तिखट घालायचं. मग काश्मीरी लाल मिरची पावडर घालू शकता किंवा बेडगी मिरची पावडर घालू शकता. सोबतच एक छोटा चमचा भरून जिरं घेतलं आणि कोणताही फ्लेवरचा मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता 1 चमचा. पावभाजी मसाला, छोले मसाला किंवा गरम मसाला घातलात, पेरी पेरी मसाला घातला तरी सुद्धा चालेल. एक छोटा चमचा भरून मी इथे चाट मसाला सुद्धा घातलाय आणि अगदी पाव चमचा भरून काळं मीठ आणि यासोबतच पाव चमचा हळद घातली. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये. अशी साधारण कन्सिस्टन्सी यायला हवी किंवा असं मिश्रण चांगलं एकदम व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. हे मिश्रण तुम्ही आदल्या रात्री बनवून ठेवलत ना फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलत तरी सुद्धा टिकणार आहे. आता काही नाही, रेग्युलर आपल्या चपातीची जी कणिक असते तीच इथं मी घेतलेली आहे. थोडीशी लाटून घेतली आणि आपण कशी घडीची पोळी करतो, चपाती करतो त्याच पद्धतीने आपल्याला आधी हे थोडंसं सारण लावून घ्यायचंय. हे सारण व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून झालं की मग एक फोल्ड याला मारायचा. आता थोडीशी भाजी सुद्धा याच्यामध्ये असायला हवी म्हणून तुम्ही यामध्ये पालक चिरून घालू शकता किंवा मेथीची काही पानं तोडून घालू शकता, चिरून घालू शकता. मी इथं कोथिंबीर घातलेली आहे किंवा बारीक चिरलेला कांदा घालू शकता आणि मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्ड केल्यानंतर पुन्हा आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा. मुलांना किती तिखट आवडतं यानुसार तुम्ही मसाला लावून घेऊ शकता. पुन्हा फोल्ड करायचा आणि यानंतर आपल्याला कढीची पोळी ही लाटून घ्यायची आहे. तर यासाठी थोडंसं मी गोल करून घेतलं. पिठामध्ये हा उंडा घोळवून घेतला आणि यानंतर चपातीप्रमाणेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जरा पातळ, कसं जाड हवं आहे त्यानुसार तुम्ही नेहमीची चपाती असते ना तुमची, त्याच पद्धतीने तुम्ही हे लाटून घेऊ शकता. मुलांना रोल करून दिली नाही तर खूप छान आवडीने खातात बरं का. वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. सोबतच इथं कलोंजी आहे, म्हणजेच कांद्याच्या बिया आहेत किंवा मग तीळ, जरी काळे तीळ, पांढरे तीळ तुम्ही यावरती घातलेत ना तरी सुद्धा चालेल. एवढंच काय, तुम्ही पंपकिन सीड किंवा भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया ह्यावरती घातल्यात ना तरी सुद्धा पौष्टिकता आणखीन जास्त वाढेल. आता दोनही साईडने मी लावून घेणार आहे आणि छान अशी सेट होण्यासाठी दोनही साईडने व्यवस्थित असं लाटून घेणार आहे. तर चला, आपली ही तर तिखट चपाती लाटून सुद्धा झाली. आता ही भाजायची कशी ते सुद्धा पाहू. आवडत असेल तर तुपासोबत तुम्ही भाजू शकता किंवा तेलाचा सुद्धा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे. तवा आधी गरम करून घेतला, थोडंसं तेल पुसून घेतलं आणि यानंतर वरची बाजू थोडीशी कोरडी वाटायला लागली, हलकेसे बबल्स आले की पलटी करून दुसऱ्या साईडने आपल्याला भाजून घ्यायचंय. तर मी इथे तेल लावून ही तिखट पोळी भाजून घेणार आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तूप सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता किंवा बटर लावलत ना तर आणखीन जास्त स्वाद नक्कीच येईल. आता दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेऊयात. हलकीशी क्रंची तरी सुद्धा हलकीशी तिखट आणि मस्त चटपटीत अशी ही चपाती लागते, जी घाईच्या वेळेस मुलांच्या डब्यासाठी ना खूप परफेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला सुचत सुद्धा नाही की कोणती भाजी देऊ किंवा मधल्या डब्यासाठी काय देऊ किंवा नाश्त्यासाठी काय बनवू. तर अशा पद्धतीने ही मसाला चपाती नक्की बनवून तुम्ही मुलांना खायला घालू शकता. म्हणजे मुलांच्या आवडीचा फ्लेवर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पेरी पेरी मसाला घाला, मॅगी मसाला घाला किंवा अगदी पावभाजी मसाला, छोले मसाला, पनीर मसाला, असं वेगवेगळ्या प्रकारचे मसाले स्वाद येण्यासाठी तुम्ही यामध्ये घालू शकता. मध्यम आचेवरती अशी मस्त खरपूस ही पोळी मी भाजून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एक गोड आणि एक तिखट अशी चपाती आपली तयार झालेली आहे. आणि हे दोन्ही प्रकार डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत, जे तुम्हाला माहीत असायलाच हवे. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आता ही पोळीच बघा ना, आतमध्येपर्यंत व्यवस्थित सारण याचं पसरलेलं आहे आणि मुलांना अशी पोळी आवडते. किंवा तुम्ही सकाळी शाळेला जायच्या आधी सुद्धा नाश्त्याला म्हणून तुम्ही हे करू शकता. घरातल्या सगळ्यांसाठीच हे दोनही पदार्थ खूप उत्तम आहेत. नक्की ट्राय करायला हवेत. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. डब्याचे दोनही प्रकार तुम्हाला आवडले असतील. रेसिपी आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया डब्याच्या आणखीन एका भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.